आजकालच्या विचारांना फक्त संघर्षाचा पर्याय पाहिजे। रोजचा वाढलेला आत्महत्यांचा आकडा मनात भीतीचं वातावरण निर्माण करत आहे। नैराश्य कोणाला येत नाही हो, पण प्रत्येक जण आपल्या कुठल्या ना कुठल्या वैयक्तिक गोंधळात अडकून पडलेलाच असतो। परंतु याचा अर्थ असा नसतो की मनाला वाटले आणि आत्महत्या करून स्वतःची सुटका करून घेतली म्हणजे आपलं सारं दुःख संपून जातं, बरोबर ना? कुणी एकतर्फी प्रेमासाठी, तर कुणी परीक्षा पास झाली नाही म्हणून, तर कुणी क्षुल्लक कारणावरून आत्महत्या हा पर्याय शोधत असतो। ऐकतानाही भयानक वाटते। केवळ 20 ते 25 वर्ष वयोगटातील मुले मुली छोट्या छोट्या कारणांसाठी असल्या मार्गाने मरण स्वीकारतात। पण म्हणतात ना, ज्यास कारण त्यास उत्तरही असतेच। एकांताचा पाठिंबा न घेता कुण्या खऱ्या मित्राला आपल्या मनातलं बोलून घ्या। नाही तेही जमलं तर आई वडिलांनाच आपला मित्र बनवा। स्वतःसाठी वेळ काढून छंद जोपासायला सुरुवात करा। हे जीवन एकदाच मिळतं श्रोते हो, आणि जीवनाची खरी मजा संकटांना हरवूनच चेहऱ्यावर आलेल्या आनंदात असते। म्हणून आत्महत्या पर्याय नसून एक कलंक आहे, जो तुमच्या सोबत आई वडिलांसाठीही समाजात मान खाली घालणारा दुःखद क्षण बनत असतो। तर आता ठरवा आणि संघर्षाच्या जीवनाची मजा घ्या।